भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची नावं जाहीर। सुनील करचतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना संधी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? आज दुपारी 12 वाजता बच्चू कडू निर्णय जाहीर करणार। बच्चू कडूंची राजकीय सुरुवात झाली होती शिवसेनेत। उद्धव ठाकरे हेच 99% महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार। मिलिंद नार्वेकरांनी केलं भाष्य। ठाकरेंच्या नावाची आज किंवा उद्या घोषणा होण्याची अपेक्षा। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या 142 जागांवर मतदानाला सुरुवात। 12,000 केंद्रे आणि 3 लाख पोलीस आणि केंद्रीय संस्थांचे जवान तैनात। भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यात थेट लढत। मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची शक्यता। चौघांच्याही शरीरात आढळला पेनकिलर सदृश घटक। पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा। रहेजा डेव्हलपरची 1,114 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त। 2,400 कोटींच्या थकीत कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवर प्रशासक येणार। मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट। 4 मे रोजी संपते संचालक मंडळाची मुदत। नाशिक, परतवाडा, कोल्हापूर नंतर आता अकोल्यात विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीची फसवणूक। हरियाणाच्या मुलीला ठेवलं 5 दिवस अकोल्यात डांबून। भाऊ शोधत आल्यानंतर पोलिसांकडून मुलीची सुटका। मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन दृश्य समोर। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट केला व्हिडिओ। 1 मे पासून मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत। प्रवाशांची 25 ते 30 मिनिटं वाचणार। पंजाब किंग्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सनं रोखला। 222 धावांचं आव्हान, 4 चेंडू आणि 6 गडी राखून केलं पार। वैभव जयस्वाल फेरियराची तुफान फलंदाजी। कला दर्पण पुरस्कारांवर एबीपी माझाची छाप। सर्वोत्तम वाहिनीचा पुरस्कार पटकावला। माझा कट्ट्याला मिळाला सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार, तर वेदांत नेप ठरले सर्वोत्तम रिपोर्टर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।